नमस्कार. सामान्य गुंतवणूकदार आणि यशस्वी गुंतवणूकदार यांच्यात नेमका फरक काय असतो? फक्त नशीब की काही खास रणनीती असते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याच रहस्याचा उलगडा करण्यासाठी आज आपण एका क्लासिक पुस्तकावर बोलणार आहोत. हो, आपण चर्चा करणार आहोत फिलिप ए फिशर यांच्या 1958 मधल्या कॉमन स्टॉक अँड अनकॉमन प्रॉफिट्स या पुस्तकावर. हे म्हणजे फक्त जुनं पुस्तक नाहीये. अगदी नाही. हे तर ग्रोथ इन्व्हेस्टिंगचा पाया मानलं जातं. एक विचारसरणी आहे ती. आणि इतकी प्रभावी की वॉरन बफेसारख्या दिग्गजांनी सुद्धा म्हटलंय की त्यांच्या गुंतवणूक धोरणावर फिशर यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. बरोबर. तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की फिशर यांचं तत्वज्ञान समजून घेणं. म्हणजे चांगल्या कंपन्या कशा ओळखायच्या आणि त्यांना दीर्घकाळ कसं टिकवून ठेवायचं. आपण त्यांच्या काही महत्वाच्या कल्पनांवर लक्ष केंद्रित करू, जसं की त्यांची ती खास स्कटलबट पद्धत आहे किंवा कंपन्या निवडण्याचे त्यांचे निकष. बरोबर. म्हणजे झटपट श्रीमंतीचा काही फॉर्म्युला नाहीये इथे. नाही, अजिबात नाही. उलट शिस्त, सखोल अभ्यास आणि त्यातून मग दीर्घकाळ टिकणारी संपत्ती कशी निर्माण करायची ह्याचं मार्गदर्शन आहे. चला तर मग सुरुवात करूया फिशर यांच्या त्या प्रसिद्ध आणि जरा वेगळ्या नावाच्या संकल्पनेनं. स्कुटलबट पद्धत. नाव ऐकूनच गंमत वाटते थोडी. हो, स्कुटलबट. पण या नावामागे खूप खोल विचार आहे. त्याचा साधा अर्थ असा की फक्त कंपनीचे वार्षिक अहवाल किंवा ती चकचकीत प्रेझेंटेशन्स बघून चालणार नाही. अच्छा, मग काय करायचं? म्हणजे कंपनीबद्दलची खरी जमिनीवरची माहिती मिळवायची असेल तर थेट संबंधित लोकांशी बोलावं लागतं. हां. एक प्रकारे गुंतवणूकदारानं गुप्तहेर बनायचं. गुप्तहेर म्हणजे डिटेक्टिव्ह सारखा. फक्त कागदपत्र न पाहता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तपास. अगदी तसंच. पण एक मिनिट, आजकाल तर कंपनीची इतकी माहिती ऑनलाईन उपलब्ध आहे, नाही का? मग या गुप्तहेर पद्धतीची अजूनही गरज आहे का? हा मुद्दा बरोबर आहे. आज माहिती खूप आहे, पण खरी, सखोल आणि योग्य संदर्भातली माहिती मिळवणं आजही तितकंच किंबहुना जास्त कठीण आहे असं मला वाटतं. म्हणजे स्कटलबट हे फक्त डेटा गोळा करणं नाहीये. ते आहे कंपनीची खरी कार्यसंस्कृती काय आहे, बाजारात तिची प्रतिष्ठा कशी आहे, व्यवस्थापन खरंच किती कार्यक्षम आहे हे समजून घेण्याबद्दल. अच्छा, हे आकड्यांमध्ये नाही मिळत सहजासहजी. बरोबर. ते ऑनलाईन आकड्यांमध्ये कुठे दिसणार? उदाहरणार्थ, समजा एखाद्या कंपनीत गुंतवणूक करायची आहे, तर फिशर म्हणतात की तिच्या ग्राहकांशी बोला. हो, ते समाधानी आहेत का, ते परत खरेदी करतील का, दुसऱ्यांना सांगतील त्या कंपनीबद्दल. आणि फक्त ग्राहकच नाही तर पुरवठादार सुद्धा. हो, पुरवठादारांशी बोलणंही महत्वाचं. कंपनी वेळेवर पैसे देते का त्यांना, त्यांच्यासोबत व्यवसाय करणं सोपं आहे की नाही, यातून कंपनीचे आर्थिक शिस्त आणि नैतिकता कळते. आणि स्पर्धकांशी बोलायलाही सांगतात ते. अगदी. स्पर्धकांना विचारा, कंपनीची ताकद काय वाटते, कमकुवत बाजू काय आहेत. आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो. आणि तो माजी कर्मचाऱ्यांचा मुद्दा पण आहे ना, त्यांनी नोकरी का सोडली, आतलं वातावरण खरं कसं आहे. बरोबर. हे सगळं कंपनीच्या ऑफिशियल स्टोरीपेक्षा खूप वेगळं चित्र उभं करू शकतं. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या लोकांशी बोलून माहितीचे तुकडे जोडून. हो, आणि मग जे चित्र तयार होतं ते फक्त ताळेबंद किंवा नफ्याच्या आकड्यांपेक्षा खूप जास्त सखोल आणि वास्तवाला धरून असतं. ही पद्धत तुम्हाला केवळ काय घडतंय हे नाही तर का घडतंय हे समजून घ्यायला मदत करते. जे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खूप महत्वाचं आहे, नाही का? अगदी. माहितीच्या गर्दीतून खरी गुणवत्ता शोधण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. हे पटलं. आता स्कटलबटमधून माहिती मिळाली समजा, मग पुढचा टप्पा येतो विश्लेषणाचा. म्हणजे कंपनी खरंच गुंतवणुकीसाठी योग्य आहे की नाही हे ठरवणं. यासाठी फिशर यांनी एक फ्रेमवर्क दिलंय. त्यांची ती प्रसिद्ध 15 मुद्द्यांची चेकलिस्ट. हो, ही 15 कलमी यादी. ही म्हणजे उत्कृष्ट वाढीची क्षमता असलेल्या कंपन्यांना, काय म्हणतात त्याला, सामान्य कंपन्यांपासून वेगळं काढण्याची एक पद्धतशीर कसोटीच आहे. म्हणजे फक्त आकडे नाही तपासायचे. नाही, केवळ आकडेवारी नाही, तर व्यवसायाच्या प्रत्येक महत्वाच्या पैलूचं गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही बाजूंनी विश्लेषण करायचं. आपण इथे सगळ्या 15 मुद्द्यांवर नाही बोलू शकत, पण काही महत्वाचे मुद्दे बघूयात जे फिशरच्या विचारांचा गाभा आहेत. पहिला म्हणजे कंपनीकडे अशी उत्पादनं किंवा सेवा आहेत का ज्यात भविष्यात अनेक वर्ष विक्री वाढवण्याची क्षमता आहे, म्हणजे मार्केट पोटेन्शियल आहे का. बरोबर. हा मुद्दा थेट कंपनीच्या भविष्यातील वाढीवर लक्ष केंद्रित करतो. कंपनी फक्त आज चांगली आहे म्हणून उपयोग नाही, तिला भविष्यातही वाढायला वाव आहे का हे पाहणं गरजेचं आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाविन्य किंवा इनोव्हेशन. कंपनी सतत नवीन उत्पादनं किंवा प्रक्रिया विकसित करायला किती तयार आहे? भविष्याचा वेध घेते का? अगदी. जी कंपनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर भर देते, नवनवीन कल्पनांना वाव देते, तीच स्पर्धेत टिकून राहते आणि वाढते. बरोबर. आणि फिशर हेही बघायला सांगतात की कंपनीच्या आकाराच्या मानाने तिचा R&D किती प्रभावी आहे. म्हणजे फक्त किती खर्च करतायत हे नाही, तर त्याचा परिणाम काय होतोय हे महत्त्वाचं. बरोबर. तिसरा पैलू म्हणजे विक्री आणि विपणन, म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग. प्रॉडक्ट कितीही चांगला असला तरी ते विकता पण आलं पाहिजे. अगदी. त्यामुळे सरासरीपेक्षा चांगली विक्री संघटना आहे का हे तपासणं गरजेचं आहे. आणि नफा म्हणजे प्रॉफिट मार्जिन? हो, तो चांगला आहे का? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे तो टिकवण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी कंपनी काय करते आहे. फक्त विक्री वाढून उपयोग नाही, त्यातून चांगला नफा पण मिळायला हवा. यात अजूनही बरेच मुद्दे आहेत, जसा की आर्थिक स्थिती, कर्मचारी संबंध वगैरे. पण एक मुद्दा असा आहे ज्याला फिशर यांनी खूप जास्त महत्त्व दिलंय, तो म्हणजे व्यवस्थापनाची सचोटी, मॅनेजमेंट इंटिग्रिटी. हो, हा मुद्दा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. असेल तर त्या कंपनीत गुंतवणूक करू नका. अगदी खरं. आणि आजच्या काळात जिथे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे प्रश्न सतत समोर येतात, तिथे हा विचार किती दूरदृष्टीचा होता हे पटतं. ही केवळ नैतिक गोष्ट नाहीये. तर ती थेट कंपनीच्या स्थिरतेशी जोडलेली आहे. बरोबर. आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाशी सुद्धा. हे 15 मुद्दे गुंतवणूकदाराला भावनेच्या आहारी जाण्यापासून वाचवतात. एक शिस्तबद्ध विचारपूर्वक निर्णय घ्यायला मदत करतात. पण एक प्रश्न आहे, सामान्य गुंतवणूकदारासाठी हे सगळं करणं म्हणजे स्कटलबट करणं, हे 15 मुद्दे तपासणं, हे खरंच किती प्रॅक्टिकल आहे? खूप वेळ आणि रिसोर्सेस लागतील ना यासाठी? हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि खरं सांगायचं तर फिशर स्वतः जसं सखोल स्कटलबट करायचे तसं प्रत्येकाला करणं शक्य नाही हे खरंय. मग पण त्यामागचं तत्व महत्वाचं आहे. म्हणजे प्रत्येकाने CEO किंवा सप्लायरला फोन नाही केला तरी चालेल, पण उपलब्ध माहितीच्या पलीकडे जाऊन विचार करायचा प्रयत्न करायला हवा. अच्छा, म्हणजे कसं? आजकाल इन्व्हेस्टमेंट फोरम्स आहेत, प्रॉडक्ट रिव्ह्यूज आहेत, इंडस्ट्री रिपोर्ट्स आहेत, कंपनीच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये मॅनेजमेंट काय उत्तरं देत आहे, यातूनही बरीच अप्रत्यक्ष माहिती मिळू शकते. म्हणजे दृष्टिकोन महत्वाचा आहे. केवळ कंपनी काय म्हणते यावर अवलंबून न राहता बाकीचे काय म्हणतायत याचा शोध घेणं. अगदी. आणि ती 15 मुद्द्यांची चेकलिस्ट आपल्याला दिशा देते की नक्की कोणती उत्तरं शोधायची आहेत. म्हणजे ही एक प्रकारची मानसिक शिस्त आहे. बरं, आता या सगळ्या अभ्यासानंतर जेव्हा एखादी चांगली कंपनी सापडते, तेव्हा फिशर यांच्या मते खरेदी आणि विक्रीबद्दल काय विचार करावा? इथे त्यांचं मत जरा पारंपरिक नाहीये. हो, ते बाय अँड होल्ड या विचारसरणीचे खंदे पुरस्कर्ते होते. म्हणजे खरेदी करा आणि दीर्घकाळ टिकवून ठेवा. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. कोणतं? हे ऐकायला आजच्या काळात थोडं धाडसाचं वाटतं. जिथे लोक रोजच्या भावावर लक्ष ठेवून असतात, तिथे असं कायम धरून ठेवणं धोकादायक नाही वाटत? धाडसाचं वाटू शकतं, पण त्यामागचं तर्क समजून घेतला पाहिजे. फिशर यांचा भर कशावर होता? खरेदी करताना योग्य काम करण्यावर. म्हणजे तो सगळा आधीचा अभ्यास, कटलबट, 15 मुद्दे. हो, जर तुम्ही इतका अभ्यास करून खऱ्या अर्थाने उत्कृष्ट, वाढीची क्षमता असलेली आणि प्रामाणिक व्यवस्थापन असलेली कंपनी निवडली असेल, तर बाजारातल्या रोजच्या छोट्या मोठ्या चढ उतारांनी का घाबरायचं? अच्छा. अशा कंपनीला तिची पूर्ण क्षमता दाखवायला आणि चक्रवाढ व्याजाने तुमची संपत्ती वाढवायला वेळ द्यायला हवा. हा हट्टीपणा नाही, हा तुमच्या संशोधनावरचा विश्वास आहे. पण जवळजवळ कधीच नाही, म्हणजे अगदी कधीच नाही असंही नाहीये ना? त्यांनी काही अपवाद सांगितलेत विकण्यासाठी. दिली आहेत, जेव्हा तुम्ही विचार करू शकता स्टॉक विकण्याचा. कोणती आहेत ती? पहिलं म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या विश्लेषणातच काहीतरी चूक झाली असेल. हे होऊ शकतं. जर नंतर लक्षात आलं की आपलं सुरुवातीचं आकलन चुकीचं होतं किंवा काही महत्त्वाचे नकारात्मक मुद्दे आपल्याकडनं सुटले होते, तर चूक मान्य करून बाहेर पडणं शहाणपणाचं. ठीक आहे. दुसरा कारण म्हणजे कंपनीच्या मूलभूत स्थितीतच काहीतरी नकारात्मक बदल झाला असेल. म्हणजे समजा व्यवस्थापन बदललं आणि अकार्यक्षम लोक आले, किंवा कंपनीने तिची स्पर्धात्मक धार कमावली, किंवा ज्या उद्योगात ती आहे त्याच उद्योगात मोठे प्रतिकूल बदल झाले. म्हणजे ज्या कारणांसाठी गुंतवणूक केली होती ती कारणच आता राहिली नाहीत. बरोबर. आणि तिसरं कारण. तिसरं काय आहे? तिसरं म्हणजे तुम्हाला सध्याच्या गुंतवणुकीपेक्षा लक्षणीयरित्या म्हणजे खूप जास्त चांगली गुंतवणुकीची संधी मिळाली असेल,
ही अट पूर्ण होणं सर्वात कठीण असतं. म्हणजे थोडी चांगली नाही तर खरोखरच अपवादात्मक संधी असेल तरच एका चांगल्या कंपनीतून पैसे काढून दुसरीकडे गुंतवण्याचा विचार करावा. ह्या तिन्ही अटी बघितल्या की लक्षात येतं की फिशर यांचा फोकस शॉर्ट टर्म नफ्यावर नव्हताच. सगळा भर दीर्घकालीन मूल्यावर आणि कंपनीच्या मूळ गुणवत्तेवर होता. यासाठी प्रचंड संयम आणि शिस्त हवी. आणि ही शिस्त आणि संयम येतो कुठून? तर त्या सुरुवातीला केलेल्या सखोल अभ्यासातून आणि विश्लेषणातून. जेव्हा तुम्हाला खात्री असते की तुम्ही एका उत्तम व्यवसायात भागीदार आहात तेव्हा बाजारातल्या गोंधळात शांत राहणं सोपं जातं. तर मग या 60 वर्षांपूर्वीच्या पुस्तकातून आजच्या गुंतवणूकदाराने काय घ्यावं, थोडक्यात सांगायचं तर खूप काही घेण्यासारखं आहे. फिशर यांची तत्त्व कालातीत आहेत असं मला वाटतं. आजच्या या माहितीच्या भडीमारात जिथे क्षणात निर्णय घेण्याचा दबाव असतो तिथे त्यांचा सखोल, विचारपूर्वक दृष्टिकोन जास्त महत्त्वाचा ठरतो. पहिला धडा म्हणजे स्कटलबटचं महत्त्व. फक्त वरवरच्या माहितीवर अवलंबून राहू नका. हो, पडद्यामागे काय चाललंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. माहितीच्या गुणवत्तेवर लक्ष द्या, संख्येवर नाही. दुसरी गोष्ट शिस्तबद्ध विश्लेषण. त्यांची ती 15 मुद्द्यांची चेकलिस्ट वापरा किंवा स्वतःची अशी चौकट बनवा. पण व्यवसायाच्या गुणवत्तेचं सखोल मूल्यांकन करा. भावनांवर आधारित निर्णय टाळा. तिसरं म्हणजे दीर्घकालीन विचार करा. शेअर बाजार म्हणजे रोजची लॉटरी नाही. उत्तम कंपन्या शोधा आणि त्यांना वाढायला वेळ द्या. छोट्या मोठ्या चढउतारांनी घाबरू नका. आणि चौथी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट, गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा. अशी कंपनी शोधा जिच्याकडे मजबूत स्पर्धात्मक फायदा आहे, जी नाविन्यपूर्ण आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिचं व्यवस्थापन प्रामाणिक आणि सक्षम आहे. थोडक्यात सांगायचं तर फिशर आपल्याला शिकवतात की शेअर बाजारातला ट्रेडर किंवा सट्टेबाज म्हणून विचार करू नका, तर व्यवसायाचा मालक म्हणून विचार करा. प्रत्येक स्टॉक टिकर मागे एक जिवंत चालणारी कंपनी आहे. बरोबर. त्या कंपनीची गुणवत्ता समजून घ्या आणि सर्वोत्तम कंपन्यांमध्ये भागीदार व्हा. तेव्हाच खऱ्या अर्थाने असामान्य नफा मिळवता येतो. हां, गुंतवणुकीकडे बघण्याचा खरंच एक वेगळा आणि अधिक सखोल दृष्टिकोन आहे. आता जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. कोण का? फिशरची ही सखोल संशोधन करण्याची पद्धत म्हणजे ते स्कटलबट आणि तपशीलदार विश्लेषण हे फक्त स्टॉक्स निवडण्यापुरतं मर्यादित न ठेवता, जर आपण माहिती गोळा करण्याच्या किंवा महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या आपल्या आयुष्यातल्या इतर क्षेत्रांमध्ये वापरलं तर आपला दृष्टिकोन आणि आपल्या निर्णयांची गुणवत्ता किती बदलू शकेल. हां, खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण ही चिकित्सक वृत्ती आणि खोलात जाऊन अभ्यास करण्याची सवय ही फक्त गुंतवणुकीतच नाही तर आयुष्यात अनेक ठिकाणी उपयोगी पडू शकते. नक्कीच. तर आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. आशा आहे की फिलिप फिशर यांच्या या कालातीत विचारांची ओळख तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि कदाचित कॉमन स्टॉक्स अँड अनकॉमन प्रॉफिट्स हे पुस्तक वाचण्याची किंवा पुन्हा वाचण्याची प्रेरणा मिळाली असेल. नक्कीच मिळाली असेल. पुढच्या वेळी भेटूया आणखीन एका विचारप्रवर्तक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत विचारपूर्वक गुंतवणूक करत रहा.